आता इथं एक पालकाची गड्डी घेतली निवडून. आता इकडं मी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आणि चिंच भिजत घातलेली 1 तासभर अगोदर. आता इथं ही भाजी मी कापून घेतली. आता इथं कढईत 1 तांब्या पाणी ओतलंय मी. आता ही भाजी त्याच्यात टाकून घेऊ आपण. आता ही भाजी कढईत टाकली आपण. आता ही भाजी शिजूस्तोवर आपण इकडं वाटण तयार करून घेऊ. आता इथं मी 10-15 मिरच्या घेतल्यात. ह्यात 1 कांडी लसणाची घेतली सोलून. हे चवीनुसार मीठ घेतलंय, जिरी घेतली. आता मी हे भिजत घातले होते ना चिंच ते, त्यातली मी चिंच साईडला काढून घेतली आणि ही डाळ आणि शेंगदाणे आपण आता हे भाजीत टाकून घेऊ. मंडळी, आपल्या चॅनलवर आहे ना मेथीची पण रस्सा भाजीची रेसिपी टाकलेली मी, ती पण तुम्ही बघू शकता. आता याच्यावर परत पालथी घालू आपण आणि 10 मिनिटं शिजून देऊ. आता ती चिंच काढून ठेवली ना आपण बाजूला, ती आता कोळून घेऊ. त्याचं पाणी बाजूला काढू. आता चिंच कोळून झाली. आता हे वाटण वाटून घेतलंय, त्या वाटणामध्ये हे पाणी ओतू आता आपण. आता आपले 10 मिनिटं झाले. आता आपल्या भाजीला साईडला काढून घेऊ आता आपण. आता भाजी काढून घेतली. आता कढईमध्ये आपण 3 पळ्या तेल घालू. तेल गरम झालंय. आता याच्यात लसूण टाकू आणि लसूण जरा थोडासा फोडून देऊ. लसूण काढलाय. आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकू. आता मोहरीला पण थोडंसं तडतडून देऊ. आता मोहरी तडतडली, थोडी जिरी टाकली. आता जिरी पण तडतडली आपली. आता हे वाटण वाटलेलं याच्यात घालू आता आपण. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यात अर्धा चमचा हळद घालू आणि परत मिक्स करून घेऊ. आता ही भाजी त्याच्यात ओतू आपण. आता ही भाजी हळूहळू मिक्स करून घेऊ. आता ह्या भाजीला आपण 5 मिनिटं चांगलं शिजून देऊ. आता आपले 5 मिनिटं झाले तर आता आपली पालक रस्सा भाजी तयार झाली.